गावदेवी वैतीपाडा, जयप्रकाश एडवन, विठ्ठलवाडी, मंगलमूर्ती बिरातन चारी संघाचे कॅप्टन. आपल्याला विनंती आहे आपण ड्रॉ करण्याकरता यायचे. उत्सव म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. सर्वांचं स्वागत आहे. 5 दिवसाचा अत्यंत महत्त्वाचा सामना. नीलनं कंट्रोल शॉट खेळला. ऑफस्टंपच्या बाहेर त्या चेंडू होता. खूप सुंदर पद्धतीनं कट केला आहे. पॉईंटला क्षेत्ररक्षणही दर्जेदार होतं आहे. आणि शॉट खेळत असताना तंत्र खूप चांगलं होतं. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू थोडी वाट बघितली आणि त्यानंतर चेंडू खेळून काढला होता पॉईंटला. ताई पॅकर्समध्ये तुम्हाला संधी मिळते याचा अर्थ तुमच्याकडे गुणवत्ता ठासून भरलेली आहे. तुम्ही परफॉर्म केलेलं आहे आणि अशा स्पर्धा तुम्हाला व्यावसायिक संघामध्ये संधी निर्माण करू शकतात. ओ हो दे घुमाके चेंडू खेळून काढला. नीलच्या बॅटमधनं आलेला हा जबरदस्त षटकार, चौकार. निहिल केणी अतिशय धोकादायक फलंदाज आहे प्रतिस्पर्धी संघासाठी. तबलकर दाबा एकूण होत आहेत 6. ऑन साईडला खेळायचं होतं. टप्पापर्यंत आतमध्ये येणारा चेंडू आहे. खूप चांगली जुगलबंदी. विनीत देखील ओकमासेका त्यानं देखील जबरदस्त कामगिरी केले. प्रेषिका 11 कसराळी आणि श्री जाकमाता रावळी या दोन संघादरम्यान ही महत्त्वाची लढत आहे. नील खेळतोय 6 वरती 3 चेंडूमध्ये. नील 6, बिनबास 6 स्थिती आता. उलटॉस अत्यंत दर्जेदार फटका मिड विकेटला. चेंडू नेल पोचलाय 10 वरती 4 चेंडूमध्ये. धावसंख्या बिनबाद 10. दर्जेदार बॅटिंग. सुंदर गोलंदाजी देखील होते. कोटपदा चेंडू थोडासा ऑफस्टंपच्या बाहेरून आतमध्ये आला. लेन चांगली होती विनेटची. पहिल्या चेंडूवरती डबल आहे. त्यानंतर एक चौकार, डॉट बॉल, चौकार. 5 चेंडू डॉट बॉल. ओ हा चांगला चेंडू होता. चांगला बाउन्सर होता. चांगला आपटबार विनीतचा. नील स्वतःकडे ठेवेल स्ट्राईक. पहिल्या षटकाचा खेळ. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या नेल्सन आकडा 11 धाबा धावफलकावरती आहेत. यानंतर होणारे जे सामने त्याचा ड्रॉ केला जातोय. गावदेवी वैतीपाडा, त्यानंतर जयप्रकाश एडवन, विठ्ठलवाडी, मंगलमूर्ती बिरातन या चारही संघांच्या कॅप्टनना विनंती आपण ड्रॉ करण्याकरता घ्यायचे. After completion of 1 over, now scored by 11. Pennan, Neil playing 1-11. जास्त वेळ घेऊ नका. वेळ अत्यंत महत्वाची आहे. प्रेषिका 11 कसराळीचा विचार केला तर याच अतिशय सुंदर अशा मैदानावरती त्यांनी ओपनच्या संघाला पराभूत करण्याचा भीम पराक्रम केला आहे. हा संघ अपसेट करण्याकरता ओळखला जातो, एन्जॉय करण्याकरता ओळखला जातो आणि या संघामध्ये देखील प्रतिभावंत खेळाडू आहेत. धावसंख्या 11. तर दुसऱ्या बाजूला जाकमाता रावळे या संघाकडनं देखील प्रचंड अपेक्षा आहेत आणि विशेष करून नीलसारखा उपमाचा एक हुनरबाज खेळाडू, गुणवत्ता पण ठासून भरलेला खेळाडू त्यांच्याकडे देखील आहे. चारही संघाचे कॅप्टन गावदेवी वैतीपाडा,
जयप्रकाश एडवन विठ्ठलवाडी मंगलमूर्ती विरातन आणि त्याचबरोबर आत्ता जो सामना सुरू आहे या सामन्यातील दोन जे 12th मॅन आहेत ते देखील आमच्यावर राहतील ड्रॉ करण्याकरता. या षटकानंतर आपण ड्रॉ देखील करणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिले उभर के बाद स्कोर 11 रन बगैर किसी नुकसान. नीलकेणीच्या विकेटसाठी खरं तर या ठिकाणी 1000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं, परंतु उत्तर काय दिले बघा. आम्ही नाही करत तडजोड, आम्ही उत्तर देतो बसडेतोड. ओव्हर पिच चेंडू, त्यावरती तंत्रशुद्ध फटका, टायमिंग अप्रतिम आणि बॉडीचा बॅलन्स देखील खूप चांगला होता. लॉकअपच्या डोक्यावरून खेळलेला अतिशय दर्जेदार षटकार. गावदेवी वैतीपाडाचा कॅप्टन आपण या ड्रॉ करण्याकरता. 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडूच्या आतमध्ये तुम्हाला यायचं आहे. पहले चेंडूवरती आक्रमण पर गेंद हवाई यात्रा पर चली गई थी. बेहतरीन टाइमिंग के साथ शॉट को खेला गया था. ऑफ स्टंप के काफी बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा. स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या इसी के साथ 18 रन बगैर किसी नुकसान के. दूसरा ओवर प्रगति पर है. प्रो लीग पर आप ये प्रतियोगिता देख रहे हैं. 5वें दिन का खेल, बहुत ही अच्छा आयोजन. ऑफ स्टंप के बाहर गेंद टपकाते उछाल मिला था. इस बार अच्छी गेंद गेंदबाज हैरी द्वारा. युवा खिलाड़ी है, इनके पास भी टैलेंट की कोई कमी नहीं है. पहली गेंद ओवर पिच थी, उसके बाद में लेंथ में थोड़ा बदलाव किया गया. सही इलाके में गेंदबाजी कर रहे हैं. आगे कर गेंद को खेलना चाह रहे थे, फिलहाल बल्ले का किनारा लगा. हर गेंद चली गई है विकेट कीपर की तरफ. रन बनाने का कोई मौका नहीं है. दूसरा ओवर प्रगति पर स्कोर 18 रन बगैर किसी नुकसान के. अनुमानित स्कोर 62 दिखाई दे रहा है. इसका मतलब रनों की रफ्तार बहुत ही बढ़िया है. नील के तरह 17 पर. इस बार टॉप ऑफ द बॉल चले गए. मिड विकेट पर गेंद को खेला गया. बेहतरीन टाइमिंग, गेंदबाज के आत्मविश्वास के ऊपर प्रहार. गेंद बाउंड्री लाइन के बाहर. दर्शनीय स्ट्रोक. टप्पा काफी ऑफ टाइम के बाहर था और बाहर की तरफ निकल रही थी गेंद. उछलकर इस गेंद को खेल दिया था ऑन साइड पर. मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर. नील 23, स्कोर 24 रन बगैर किसी नुकसान के. दूसरा ओवर प्रगति पर है. हरी गेंदबाजी कर रहे हैं. ऑन साइड पर लॉन्ग ऑन है. मिड विकेट पर खिलाड़ी, स्क्वायर लेग पर एक खिलाड़ी है. ऑन साइड पर वैसे 5 खिलाड़ी हैं. बल्लेबाज नेहिल किनी. ऑफ टॉप के बाहर गेंद थी, कट करना चाहते थे, स्क्वायर कट करने की कोशिश. बल्लेबाज को कामयाबी नहीं मिली, लेकिन दूसरी तरफ हरी की तरफ से दिशाइन गेंदबाजी. काफी ऑफ टर्म के बाहर गेंद थी. वाइड बॉल का इशारा अंपायर ने किया. स्कोर में बढ़ोतरी, रन संख्या 25 रन बगैर किसी नुकसान के. इस बार गैप में गेंद को खेला गया. अपर कट बहुत अच्छा खेलते हैं. नील के बल्लेबाजी लाजवाब. इस शॉट देखे एक्शन रिप्ले प्रो लीग पर. क्रीज के कोने का इस्तेमाल. टप्पा काफी ऑफ टाइम के बाहर था और इस बार अपर कट किया. थर्ड मैन बॉडी ने की तरफ गेंद चली गई है. नील जब बल्लेबाजी करते हैं तो बिल्कुल टकाटक होती है. तो वो लेट कट करते हैं, अपर कट करते हैं, स्क्वायर कट करते हैं, ऑफ साइड पर रन बटोरते हैं. स्कोर 29 पर रन, 29 रन स्कोर बोर्ड पर. ऑन द अप गेंद को खेला गया. अच्छा स्ट्रोक है. गेंद जाएगी फ्लैट. पक्का पक्का पक्का. ये लगा शानदार छक्का और नील का इरादा बिल्कुल इस वक्त पक्का है. अब ड्रॉ किया जाएगा. जरा समोर इकडे या असं म्हणजे कॅमेरा पण येईल. गावदेव बैतीपाडा वर्सेस बेट्टर रकमाई पहिला सामना असेल. फर्स्ट मॅच. कॅप्टनने फार लांब जायचं नाही, लगेच टॉस पण आपण करणार आहोत. अभी कौन सी चिट्ठी आ रही है? विनर टीम वर्सेस त्रिश 11 मंगलमूर्ती बनाम
विनर टीम. ओके, याचा अर्थ या अतिशय महत्त्वाच्या ड्रॉमध्ये जयप्रकाश ॲडव्हान्स संघाला बाय मिळाले. ओके, ऑल राईट. स्कोर 35 पर नन. तीसरा ओवर प्रगति पर है. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला. दर्शक काफी संख्या मौजूद है. हार्दिक 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं. नील 33 पर. इस बार टाइमिंग अच्छा नहीं कर पाए. पॉइंट क्षेत्र में गेंद चली गई है. करा फील्डिंग पॉइंट पर. तो 3 रन लेने की कोशिश करेंगे दोनों बल्लेबाज. 3 रनों के साथ स्कोर में बढ़ोतरी. गावदेवी बैतीपाड़ा विट्ठल रकमाई विट्ठलबाड़ी. आपको मैं दरख्वास्त करना चाहूँगा, टॉस के लिए आइए. तीसरे ओवर का खेल जारी है. स्कोर 40 रन बगैर किसी नुकसान के. हार्दिक 5 पर खेल रहे हैं और नील 33 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 12 गेंदों का सामना किया. विनीत के ये बहुत ही महत्वपूर्ण ओवर है. एक हाथ से गेंद को खेला गया. सुंदर स्ट्रोक. नील का बल्ला बोल रहा है, बल्ला लगा है. उनका हाथ लगा वो बताते हुए, इस चौके की मदद से आंकड़े बदलते हुए. ओह, बल्ला भी लगा है, बल्ला भी लगा है, बल्ला भी लगा है. थोड़ा लेट बल्ला लगा है. इसको 44 बगैर किसी नुकसान के. हार्दिक 5 पर खेल रहे हैं. नील एक इंपॉर्टेंट पारी 37 पर बल्लेबाजी कर रहे हैं. स्क्वेले की तरफ गया, गेंद को प्ले किया खूबसूरती के साथ. शानदार बल्लेबाजी. इस शॉट देखिए, मैग्निफिसेंट बैटिंग. फोटो निकालने के लिए करना पड़ता है क्लिक, और पैरों पर गेंद है तो आपको करना पड़ता है प्लिक प्लिक. और इस वक्त बल्लेबाज शानदार बल्लेबाजी करे. फोटोजेनिक बल्लेबाजी. बल्लेबाज नील द्वारा इस प्लेइंग ऑन 43. नाउ स्कोर हुआ 50 फॉर नन. पहले विकेट के लिए 50 रनों की साझेदारी. यह अच्छा ओवर है. बढ़िया गेंद विनीत द्वारा. इस बार टप्पा खाते उछालता ऑनसर पर खेलना चाहते थे. स्कोर 50. 50 धावा दाबल वरती आहेत. विनीत गेंदबाजी कर रहे हैं. ऑनसर पर खेलना चाह रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं. विकेट कीपर ने गेंद को गैदर किया. यह बहुत अच्छी गेंद थी विनीत द्वारा. इस ओवर में एक चौका एक छक्का और 3 रन डबल. तो ये एक अच्छा ओवर है बल्लेबाजों के लिए. ओवर की समाप्ति 2 डॉट बॉल. इस ओवर में मेरी 2 ओवर 26 रन कोई सफलता नहीं है. 12 गेंदों का खेल से तो 12 गेंदों में कम से कम 30 या 35 रन आपको बनाने पड़ेंगे, तभी जाकर एक अच्छा टोटल हो जाएगा. मैं समझ सकता हूँ वो भी सुरक्षित नहीं है जब तक वो गेंदबाज नहीं सोचता कि अब मेरा रोल बहुत इंपॉर्टेंट है. वो विकेट लेते हैं, अच्छी गेंदबाजी करते हैं, और आपने देखा है सबसे ज़्यादा रन बनाए बल्लेबाजों ने. उसके बावजूद भी वो डिपेंड करना बहुत मुश्किल हुआ था. एक मैच ऐसा था, टूर्नामेंट का पहला जो मैच आज के दिन का जो हुआ ना, उसमें 177 रन बने, 18 छक्के आए थे, और अजय ने लाजवाब बल्लेबाजी की. अज्जू की बल्लेबाजी कमाल की थी. 7 छक्के लगातार जड़ने का कारनामा किया, और ये हिस्टोरिकल मोमेंट रहेगा अजय के लिए. स्कोर 50 रन बगैर किसी नुकसान के. 12 गेंदें शेष. गेंदबाजी में परिवर्तन. मंथन. सुंदर गेंद. टपा खाते उछाल था. बहुत सारे यंग खिलाड़ी आप देख रहे गेंदबाजी कर रहे हैं, और ये ताकत है श्रीराम कसरली के पास. बहुत सारे टैलेंटेड खिलाड़ी हैं. रबल बॉल क्रिकेट खेलना ये भी थोड़ा सा अलग होता है. बारिश, सीमेंट का विकेट. लाजवाब गेंदबाजी मंथन द्वारा. सही दिशा के साथ, सही सोच के साथ गेंदबाजी कर रहे हैं. सही ठिकाने में गेंदबाजी कर रहे हैं. 20 गेंदों में 50 रनों की साझेदारी हार्दिक और नील के बीच, जिसमें डोमिनेट किया नील ने. सीधे बल्ले से अच्छा स्ट्रोक है. डाउन द ग्राउंड गेंद बाउंड्री के बाद 6 रनों के लिए. ब्यूटीफुल शॉट. शॉट देखे, टाइमिंग देखे, आगे गेंद थी. सो ब्यूटीफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक वाओ. ब्यूटीफुल बैटिंग बाय हार्दिक. हार्दिक एंड नील.
स्कोर अब तक 56 बगैर किसी नुकसान के। हार्दिक 11 पर की तरह 5 गेंदों का सामना किया। नील 43 पर बल्लेबाजी करे, 16 गेंदों का सामना किया। ओ क्या बात है, पहाड़ पर सबसे लंबा छक्का हार्दिक के बल्ले से। व्हाट अ शॉट, इट्स अ बिगी। ये शॉट देखे, बेहतरीन टाइमिंग। पैरों पर गेंद थी, चप्पल ज्यादा हुए थे, ऑफ स्टंप के बाहर आए थे और गेंद को हुक किया। बाउंड्री लाइन के बाहर गेंद चली गई, बिहाइंड द विकेट। हार्दिक रिएक्ट हुए हैं। एक अच्छी पारी अपनी टीम के लिए बिल्कुल खेलते हुए। स्कोर इसी के साथ पहुंच चुका है फिलहाल 62 पर 62। ओवर चौथा प्रगति पर है। 80 या 90 के आसपास जाने की कोशिश हो जाएगी बल्लेबाजों द्वारा, उनका टारगेट होगा। सीधे वाले से जबरदस्त स्ट्रोक है। इथे तारे आहेत, इथे सितारे आहेत, इथे कमाल आहे, इथे धमाल आहे, इथे धडाका आहे, इथे धूम धडाका आहे। कडक कडकडीत कडकडीत षटकार, काय फटका सजवलाय, अत्यंत दर्जेदार दमदार। दोनों तरफ बराबर की आग लगी हुई। हार्दिक ने 3 छक्के जड़े। स्कोर 68 रन बगैर किसी नुकसान के। इस ओवर की बात करें तो 5 गेंदों का खेल हुआ है। तीसरी, चौथी और 5वीं गेंद पर छक्का। संकल्प करके मैदान के अंदर उतरे दोनों बल्लेबाज हार्दिक और नील। सुंदर बल्लेबाजी। ये गेंद बहुत महत्वपूर्ण होगी। मंथन स्टार्ट अच्छा किया था, लेकिन दोस्तों आप आगाज से नहीं अंजाम से जाने जाते हैं। अब ये आखिरी गेंद पर क्या होगा वो देखना बहुत दिलचस्प है। 68 पर रन हुक किया, क्या जबरदस्त बल्लेबाजी। ये शॉट है चाबुक, बल्लेबाज ने किया था हुक। हार्दिक आपकी बल्लेबाजी झापुक झुपुक झापुक झुपुक झापुक झुपुक, वंडरफुल, कमाल की बल्लेबाजी कर रहे मैदान के अंदर बैटर हार्दिक। और आंख दोनों तरफ बराबर की लगी हुई है। स्कोर 74 पर रन आपके पास अभी भी यहां से, और वो 6 गेंद है। गावदेवी बैतीपाड़ा और विट्ठल रकमई विट्ठलवाड़ी, आपको दरख्वास्त करना चाहूंगा, आपको टॉस के लिए आना है। अनुरोध है आपके लिए। मंथन का ओवर बहुत महंगा। इस ओवर में 24 रन, आखिरी 4 गेंदों में 4 छक्के और बिहाइंड विकेट सबसे लंबा छक्का जड़ने का कारनामा आज किसी ने किया है तो वह हार्दिक है। अभी तक इस पारी में वो 4 छक्के हार्दिक के और नील किनी जिन्होंने बहुत अच्छी बल्लेबाजी की है, इनके बल्ले से 4 छक्के हैं और 3 बाउंड्रीज। तो इसका मतलब है 8 छक्के इस प्रतियोगिता में 4 ओवर में आए हैं। शुभम जी पादे साहब टूर्नामेंट के आयोजन करता, अपने दोस्तों के साथ चर्चा भी कर रहे हैं। कल का दिन बहुत महत्वपूर्ण रहेगा। कल प्रोफेशनल खिलाड़ी इस मंच के साथ जुड़ने वाले। बेड़े का खूबसूरत ग्राउंड, और अभी देखिए आकाश में वो काले बादल है, मतलब बारिश तो रुकने वाली नहीं है और रनों की बरसात भी कम नहीं हो रही है। बारिश नहीं होती तो भी रन बनते हैं, बारिश होती है तब भी रन बनते हैं। और सिद्धू इस वक्त हमारे साथ कॉम बॉक्स में हैं। दक्ष स्कोरिंग का काम कर रहे हैं। अगला मैच ऑन साइड पर खेल दिया, मिड विकेट पर बाउंड्री रन पर खिलाड़ी तैनात, गेंद के नीचे आ रही, क्या ये कैच हो जाएगा? मिस एंड स्ट्रोक था, अच्छी गेंद थी भाभी द्वारा। ओ माय गॉड, इधर चला उधर चला। ये एक्चुअली रिप्ले अगर देखेंगे तो बहुत इंटरेस्टिंग हो जाएगा। खिलाड़ी गिर गए थे। 76 पर रन भाविक। ये अच्छी गेंद टपकाते उछाल मिला था, ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, बल्लेबाज बीट में चकमा देते हुए गेंद चली गई है विकेट कीपर की तरफ। ये भी बहुत अच्छी गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, टप्पा खाने के बाद हरकत कर रही है और अच्छा उछाल। ये देखिए क्या होता, ये क्यों गिर गए कुछ समझ में नहीं आया भाई, फिसल गया भाई। ऑफ स्टंप के बाहर जाके गेंद को खेलना चाह रहे थे, इस बार टाइमिंग नहीं कर पाए। लेग बाय का इशारा, गेंद इनके शरीर के ऊपर टकराई है, घुसकर मारने की कोशिश। स्कोर 77 बगैर किसी नुकसान के। बेहतरीन गेंदबाजी भाभी द्वारा इस ओवर में।
स्टार्ट तो अच्छा किया, क्या फिनिश भी बेहतर करेंगे। हार्दिक 29, नीरला 45, 8 गेंदों में 29 रन बनाए। हार्दिक ने 4 छक्के जड़ चुके हैं। इस बार भी ये 6 की मोहर, 6 का स्टिकर लगाया हार्दिक ने। 6 का स्टिकर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर। मैग्निफिसेंट स्ट्रोक, एक्सीलेंट बैटिंग। छोटी गेंद थी, हुक किया गेंद को, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। बेहतरीन टाइमिंग के साथ ये 6 का स्टिकर लगाया था बल्लेबाज हार्दिक ने। 5वां छक्का जड़ चुके हैं। इस बार बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात और क्या गेंद को रोका गया। नील अपने पास स्ट्राइक रखेंगे। 5वां ओवर बहुत महत्वपूर्ण रहेगा। स्कोर 83 पर नन, 84 पर नन। भाविक का ये ओवर 5 गेंदों में 9 रन खर्च किए हैं। ऑन साइड पर खेलना चाह रहे थे, आखिरी गेंद पर बिंदी है। ओवर की समाप्ति। इस मुकाबले में जाक माता राहुल टीम ने बनाए हैं 84 और 85 रनों का टारगेट त्रिशिका 11 का सली के सामने रखा है। ये समीकरण आपके स्क्रीन पर है और 85 प्राप्त है, लेकिन क्या वो पर्याप्त है वो तो आने वाला वक्त ही बताएगा। ये कहानी इंटरेस्टिंग है। इस मैच में क्या होगा ये बताने के लिए माइक्रोफोन पर हमारे साथ प्रमोद शेरगे जुड़ने वाले। उससे पहले त्रिशिका 11 कसराली किस तरह से एक बार फिर वो पलटवार करती है वो देखना बहुत दिलचस्प है।
शशांकजी परब साहबजी त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. चला सामन्याला होते सुरुवात. ऑल द बेस्ट. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. नेहिल किनी सध्या आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर शॉर्ट रनअप घेतलाय. 2 ते 3 मॅक्झिमम पावलांचा आपण पाहू शकतायत. पहिलाच बॉल या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळत असताना वैभवच्या बॅटमधून क्लासी शॉट पाहायला मिळतोय. फक्त चेंडूला दिशा दिली, वेगेचा फायदा उचलला. शक्तीपेक्षा असणारा कसराळी ब्रँडेड चौकार. पहिल्याच बॉलवर अप्रतिम चौकार. गुड शॉट. चौकार आणि किशोरजी जोशी साहेब यांचं सुद्धा हार्दिक स्वागत केलंय. संघाची धावसंख्या 4 आणि चैतन्य पाध्ये यांचं सुद्धा चौकाराने स्वागत केलंय या दुपारच्या सत्रामध्ये. आज प्रणय शेल्लार डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटीमध्ये संघाची धावसंख्या 4 वर जाऊन पोहोचली गेले. गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर येताना. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता, जो अचानक बाउन्स झाला बॉल आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये. हरीश्वर किनी सध्या विकेटकीपरची भूमिका निभावत असताना पाहायला मिळत आहेत. 40+ क्रिकेट एबी ट्रॉफीचं टीम मॅनेजमेंट संपूर्ण मात्र जबाबदारी ते सांभाळतात. अजयदादा भोईर यांची स्पर्धा अप्रतिम. यंदा ही चांगली स्पर्धा पार पाडली गेली. सध्या 2 बॉलचा खेळ झालाय. 4 रन झालेले आहेत. पंपूला मात्र जवळजवळ थर्ड मॅनच्या रिजनमध्ये ठेवलं गेलंय. थंडगार हवा, निसर्गाचं सौंदर्य, काय अप्रतिम क्लायमेट पाहायला मिळतं. ॲटमॉस्फिअर ब्युटिफुल. प्रत्येक प्रेक्षक सुखावलंय. हर्ष आणि चिराग थोडंसं मात्र यावेळेला मात्र या ठिकाणी आपण पाहतायत व्हाईट बॉल आहे. अंपायर कॉल असल्या कारणानं मात्र तो रिव्ह्यू दोन्ही संघांकडे मात्र एक शेष आहे. यस, यावेळेला आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येत असताना पाहायला मिळतोय. कृपया करून बरोबर आमच्या समालोचन कक्षेच्या बाजूला कोणीही उभं राहू नका, जेणेकरून थोडासा त्रास जाणवतो की पण अंपायर्स कोणता DRS देत आहे ते मात्र स्पष्टपणे दिसत नाही. त्यामुळे थोडंसं तो स्पेस थोडंसं खाली ठेवा. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. एकदा वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत नयन पाटील थोडेसे फंबल झाले. 2 रन्स कंप्लीट. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. 2 रन्स येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. हार्दिक किनी आम्हाला दर्शवत आहेत 8 या धावसंख्येवर. टार्गेट 85 रनचा आहे. धावा होऊ शकतात, कारण या मैदानात धावा झालेत. 90 धावा चेस झालेल्या आहेत. 68 धावा 4 ओव्हरला चेस झालेत. 103 धावांचा पाठलाग करताना जवळजवळ 93 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे धावा येतात या मैदानात. 100 धावा सुद्धा काल आपण पाहिलं तर लव बॉईज डोंगरे या टीमच्या झाल्या होत्या. आजच्या दिवसात सुद्धा आपण पाहिलं तर धावा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतात. जो भगतच्या बॅटमधून आल्यानंतर मात्र 100 धावा पूर्ण झाल्या. यावेळेला प्रतिम हलक्याच्या हाताने स्क्वेअर ऑफ द विकेट. पंपू एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक नंतर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटतील का, तर नाही. फेक येईपर्यंत एकच धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर. रोहित या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता ठासून भरलेली आहे, परंतु आज रोहितला या ठिकाणी चांगला खेळ करावा लागेल. नेहिल किनी बेस्ट वर्सेस बेस्ट. नेहिल किनी ताई पॅकर्स या टीमकडून चांगलं ऑल इंडिया क्रिकेट खेळतो. या वेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून येईल आणि फार वेगाने मेशला या वेळेला चेंडू मिळालाच नाही. सरळ बीट केलं. सरळ बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 4. चौकार. अप्रतिम. ऑन साईडला खेळायचं होतं. सरळ बॅट
रोहितच्या बॅटमधून 1 रन, दुसऱ्या रनसाठी साहिल चाफके पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 2 रन्स कंप्लीट केल्या जातील आणि या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. पहिलं षटक, सफल षटक फलंदाजी करणाऱ्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 85 रनचा पाठलाग करताना आता 70 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 24. 17.50चा आस्किंग रिक्वायर्ड रन रेट जो वाढताना पाहायला मिळतोय. 17चा जो रन रेट होता, परंतु आता मात्र पहिल्या षटकामध्ये 15 रन आलेत. श्री जागमाता रावळे वर्सेस श्रीराम कसराळी, जो आज त्रिशिका 11 कसराळी या नावाने खेळत असताना विनोदजी पाटील आपल्याला पाहायला मिळाले. 11 हा संघ आपण पाहू शकलात, जो आजच्या दिवसामध्ये मंगलमूर्ती विराथन अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. शुभमजी पाध्ये साहेब यांची देण या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर युवा ग्रुप वाढीवचा किंग जित पाटील यांच्याकडून शुभेच्छा स्पर्धेला आलेत आणि शुभमजी पाध्ये साहेब स्पेशली तुम्हाला शुभेच्छा आलेत ते होळीपाडा चषकाचे आयोजक नितेश मेहर, अर्नाळा किल्ला या ठिकाणाहून मात्र शुभेच्छा आलेत की SP ट्रॉफीला खूप साऱ्या शुभेच्छा. होळीपाडा चषकाच्या वतीने सुंदर आयोजन आणि नियोजन, नितेजी मेहर आपल्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार मनापासून करीत आहोत शुभमजी पाध्ये यांच्या वतीने. ऑन साईडला खूप चांगला फ्लिक केलंय, फिल्डर येत आहेत आणि कोणतीही चूक करणार नाहीये मिस्टर हार्दिक. मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज बाद होताना वैभवच्या खेळीला पूर्णविराम. चांगला बॉल डिलिव्हर केला होता, ओव्हर पिच बॉल होता, फ्लिक ऑफ द रिस्ट चा फटका पाहायला मिळाला. एलिव्हेशन तेवढं मिळालं नाही आणि हार्दिकचा परफेक्ट कॅच त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं आणि फलंदाज पहिला धक्का कसराळी टीमला. वैभव 7 वर बाद झाला. रोहित सध्या आता मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच्या समवेत भाविकला आपण पाहतायत. अभय शेलार हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना टायगर्स वेडी या टीमला ते सध्या बॅकबोन करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजय पाटील आज सुद्धा ते सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. सध्या शुभमजी पाध्ये आणि चैतन्य पाध्ये चर्चा करत असताना आपण पाहू शकाल. मग दर्श यांना आपण पाहिलं, शर्व यांना आपण पाहिलं. वाह, भाविक आला आणि भाविकने षटका ठोकला आउट ऑफ द पार्क. टेक्निकली साऊंड, तंत्रशुद्ध फटका, 6 धावा. बॉलचा इशारा, 1 फॉर दी ओव्हर. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 रन, 22 धावा. 85 धावांचा पाठलाग करताना 63 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. आत्मविश्वास खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. आत्मविश्वास आणि आवड जर असेल तुमच्यामध्ये तर कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये. प्रत्येक गोष्ट मग शक्य आहे. संघाची धावसंख्या 22. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. हिमेश टेनिस बॉल क्रिकेटचा एक भरवशाचा गोलंदाज आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. बॉल अगदी भिजवतोय, चांगली टेक्निक यूज करतोय. ऑन साईडला यावेळेला मात्र बॉल क्लिअर होईल. 6 रन. भाविकच्या बॅटमधून षटकार.
28 रन झालेले आहेत. 28 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. अप्रतिम चांगला बॉल, अचूक पद्धतीने मात्र बॉल यावेळेला डिलिव्हर करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवर विकेट आली, दुसऱ्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर व्हाईट बॉल, त्यानंतर डॉट, षटकार, डॉट. चांगला कमबॅक. यावेळेला ऑन साईडला पंपू मात्र पुढे सरसावतायत. 15 नंबरची जर्सी परिधान करणारा. व्हॉट अ कॅच, एक्सलंट फिल्डिंग. पंपूने मात्र टिपला झेल. यावेळेला भाविक बॅक टू द डगआउट. संघाची धावसंख्या स्थिर राहिले, अधून टाकण्याचा प्रयत्न केला कारण खेळपट्टी थोडीशी कोरडी होत चालले. गोलंदाजाला थोडंफार कुठेतरी ॲडव्हान्टेज मिळत असताना पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर. हा पंपूचा झेल अप्रतिम. छोटा पॅक बडा धमाका. एक बेस्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अशी जागमाता रावळे टीमचा. संघाची धावसंख्या 28ला 2. 85 रनचं पाठलाग करताना डोंगरीपाडा. आज शुभम जी घरत यांचा सुद्धा वाढदिवस आहे. अक्षय पाटील आणि प्रणय पाटील यांचे ते भाऊजी आहेत आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ दी डे. हॅपी बर्थडे शुभमजी घरत. संघाची धावसंख्या 28. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये विजयासाठी आता आपण पाहिलं तर जवळजवळ 57 रनची आवश्यकता आहे. 18 बॉल 57 रन झालेत या मैदानात. मात्र त्या कंप्लीट झालेल्या आहेत धावा. रोहितने काय बॅटिंग केली होती, अप्रतिम. जाणता राजा चषक, महेशजी भुईर साहेब यांची ती स्पर्धा टेनिस बॉल क्रिकेटची अगदी डिसेंबर एंडिंग आणि जानेवारीच्या पहिल्याच वीकमध्ये नायगाव टीमला याच खेळाडूने सळो की पळो करून सोडलं होतं. काय बॅटिंग करताना पाहायला मिळाला रोहित. त्या खेळाडूकडे मात्र तेवढं पोटेन्शियल आहे, नो डाऊट अबाउट इट. ऑन साईडला खूप छान फटका, सरळ बॉलला मात्र पाठवला इनटू द स्टँड. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स. SP बॉयज ट्रॉफी षटकार 6. पण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 34 धावा. बाउन्स बाउन्स यावेळेला पाहायला मिळतोय आणि यावेळेला बॅटचे एजंट टेकन. यस, विकेट डाऊन. हरीश्वर किनी टायगर अभि जिंदा आहे दर्शवत असणारा हा झेल. फलंदाज बाद. रोहित बॅक टू द पॅव्हिलियन. रोहित गॉन, बिग विकेट. 34 धावा, 3 गडी बाद. हा बॉल खूपच बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 35. 35 वर जाऊन पोहोचली गेली. आता एक्झॅक्टली 50 रनची आवश्यकता आहे. वेला ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि कॉटन बॉलची संधी. निहिल किनीने मात्र कोणतीही संधीचं या वेळेला जरूर सोनं करत असताना सातत्याने पाहायला मिळतो. ती संधी आली की मात्र त्या संधीचं सोनं करण्यासाठी तत्पर असणारा खेळाडू. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला आणि कॉटन बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना लगातार दुसरी विकेट मिळते आणि निहिल किनी इज ऑन अ हॅट्रिक. बिपिनजी वैती साहेब यांच्याकडून बेस्ट बॉलरसाठी शूज या वेळेला स्पॉन्सरशिप केले गेलेत. बेस्ट बॉलर जो ठरेल त्याला ब्रँडेड शूज आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिपिनजी वैती साहेब आपलं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. सध्या अक्षय गवळी ज्यांनी थैमान घातलं होतं दुसऱ्या दिवसामध्ये
युवक मित्र मंडळ केळवा बाजार या टीम मधून खेळत असताना वेलकम अक्षय गवळी हे सुद्धा मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. शुभम तांडेल आणि ज्या पद्धतीने अक्षय गवळीने बॅटिंग केली होती, क्लास पाहायला मिळाली होती. उद्याच्या दिवसात त्यांचा संघ सुद्धा पाहायला मिळेल. वेळेला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा दृष्टिकोन जरूर होता. 2 रन्स तर मिळतील. तिसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकेपर्यंत 3 रन कंप्लीट केल्या जातील. या 3 रनने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 38 या धावसंख्येवर. 38 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहे. षटक क्रमांक 3 आहे प्रगतीपथावर. या वेळेला आपण पाहतायत ऑन साईडला खेळून काढले या बॉलला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचते. हा ना करता करता आपल्या पिताश्रींना मात्र या ठिकाणी थ्रो करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचले गेले. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल आहे. म्हणजे 13 बॉल आता शेष राहिलेत आणि 13 बॉलमध्ये 45 रन हे सामन्याचं समीकरण आहे. चला टॉस करण्यासाठी दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच या. सुनीलजी जोशी साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. फिल्डर पुढे सरसावतील. जजमेंट चुकलेला आहे. बॅकअप चांगला मिळतोय परंतु इथून 2 रन्स काही रोखू शकणार नाही आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 43. लॉस ऑफ 4 विकेट. 3 षटकांचा खेळ अगदी समाप्तीवर. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 43 रन. 12 बॉल आणि 42 रनची आवश्यकता आहे. 12 बॉल 42 रन. आणि या स्पर्धेला शुभेच्छा आलेत 1 BHK ग्रुप, वैतरणा फणसपाडा, सागर सापणे, मंथन पाटील, आदेश किनी, धीरज पाटील, अक्षय पाटील, अजय पाटील यांच्याकडून शुभमजी पाध्यसाहेब यांच्या स्पर्धेला आणि तुम्हाला शुभेच्छा आलेल्या आहेत. कसराळी टीमला सुद्धा शुभेच्छा आणि शुभमजी पाध्ये यांनी सांगितलंय आम्ही शुभेच्छांचा स्वीकार केलाय. सागरजी सापणे जे एक कलाकार आहेत, खूप चांगले डान्सर सुद्धा पाहायला मिळतात, चांगले खेळाडू सुद्धा आहेत आणि त्यांनी शुभेच्छा दिलेत, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद आहे. गावदेवी वैतीपाडा वर्सेस विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी या आपण टॉस करणार आहोत. प्रशांत यादवडे सर तुमच्या समोर जोडले जाते. 12 चेंडू आणि 42 धावाचं समीकरण आहे. तर आता वैतीपाडा आणि त्याचबरोबर विठ्ठलवाडी अत्यंत महत्त्वाचा सामना, त्याचा टॉस देखील लगेच केला जाईल. सामना सुरू ठेवा. सामन्यामध्ये जास्त व्यत्यय आणण्याची काळजी घ्या. आदरणीय सुनीलजी जोशी यांच्या शुभहस्ते टॉस केला जाईल. टेल इज ए कॉल. काय निर्णय घेणार आहात? बॅटिंग. ऑल द बेस्ट, शुभेच्छा असतील. जोशी सर थँक्यू सो मच, तुमचे मनापासून या ठिकाणी धन्यवाद. वैतीपाडा संघानं इथे टॉस जिंकला आणि लगेचच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर अत्यंत महत्त्वाचा हा निर्णय त्यांचा आहे. थोडासा वेगळा आणि धाडसी निर्णय घेतलेला आहे. मैदानावरती आणखीन एक सामना सुरू आहे, बघूया काय घडतंय. जाऊया कॉम्बॉक्समध्ये. ओव्हर टू प्रमोद शेडगे. यावेळेला बाद होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट. 11 बॉल आहेत आणि 11 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 42 रनची आवश्यकता आहे. 11 बॉल आणि 42 रन हे सामन्याचं समीकरण. अकरा बॉल 42 रन. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा. व्हाईट बॉलचा इशारा येईल आणि 1 रन ॲड होईल. साहिल चापके सध्या आपण पाहतायत गोलंदाजी मार्कवर आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44 रन ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पुन्हा एकदा पावसाचं आगमन होण्याची दाट शक्यता. आभाळ पुन्हा एकदा मात्र ढग
भरलेले आहेत. यावेळेला खोलवर बॉल होता, चांगला बॉल डिलिव्हर्ड केला, मात्र रन्स घेण्यापासून वंचित राहत आहे. साहिल चापके फेकही करतायत, परंतु इथे मात्र यावेळेला चान्स घेतला होता, परंतु निशाणा काही साध्य झाला नाही. तत्पूर्वी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 44. कृपाळ खूप मॅचला एन्जॉय करतोय, त्याची इच्छा आहे की उद्या सुद्धा सुट्टी मिळायला हवी. 44ला 5. चौथ्या षटकातील 2 बॉलच्या समाप्तीनंतर अतिशय भव्य दिव्य ट्रॉफीज सध्या आपण पाहतायत आमच्या ऑन स्क्रीन. खूप चांगल्या पद्धतीने ट्रॉफीज पाहायला मिळत आहेत. 6 दिवस आणि 6 दिवसामधल्या प्रत्येकाला क्वालिफाय होणाऱ्या संघाला या ट्रॉफीज. चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय साहिल चापके. टेनिस बॉल क्रिकेट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने हाताळतो. अच्यूचा आजचा दिवस स्पेशल पाहायला मिळाला, त्यांनी गाजवला, कारण प्रत्येक सुंदर सकाळ ही आपल्याला काहीतरी सांगून जात असते. प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी नाविन्य करण्याची एक संधी देऊन जातो. परंतु जर सकाळ सुंदर करायची असेल आणि दिवस सुंदर करायचा असेल तर तुमची विचारसरणी सुद्धा सुंदर असायला हवी. 44ला 5. 8 बॉल आहेत. ऑन साईटला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु 1 रन मिळेल. एकेरीने प्रतिस्पर्धी संघाला काहीच इफेक्ट पडणार नाहीये. संघाची धावसंख्या 45 वर जाऊन पोहोचली गेले. 45 रन 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काल भारत वर्सेस इंग्लंड T20चा सामना पुन्हा एकदा गमावला. 1-0ने बढत घेतली इंग्लंड संघाने. 22 वर्षीय खेळाडूने मात्र रवी बिश्नोईच्या 17व्या षटकात 29 धावा घेतल्यानंतर 190 धावा पूर्ण करत असताना संघ पाहायला मिळाला. सध्या ऑन साईटला 4 रन येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत आपण पाहतायत. या चौकाराने 49 या धावसंख्येवर आता 6 बॉल आहेत आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 36 रनची आवश्यकता. रन विवेक भोईर यांना सुद्धा आपण पाहतायत, मॅचला एन्जॉय करतायत, त्यांचं सुद्धा वेलकम आहे. सध्या निखिल रेड्डी आणि शशांक परब साहबजी या मॅचला एन्जॉय करत असताना चांगला बॉल, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा, परंतु इथे मात्र आपण पाहिलं तर पंचने व्हाईट बॉल घोषित केलाय. 1 रन ॲड होईल. निहिल किनी गेल्या वर्षी टेस्ट चॅम्पियनशिपचे सुद्धा प्लेइंग 11मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. यंदा सुद्धा ती स्पर्धा येते. गणपती बाप्पाचं आगमन झाल्यानंतर 80 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतील आणि ते सध्या टॉप एज बॅटचं आणि निखिनीच्या हातामध्ये बॉल विसावला आणि फलंदाज बाद होताना. थोडंसं समोरून बाजूला व्हा प्लीज. वैतीपाडा टीमचे हितेनला मी विनंती करेन बाजूला व्हायचे तिथून. यस डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना आशुतोषला आपण पाहतायत. 42 नंबरची जर्सी परिधान करणारा. त्यानंतर एक बिग फाईट, सामना 4 षटकांचा रंगेल, याच्याकडे लक्ष द्यायचंय. इथे हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न सातत्याने पाहायला मिळतोय. 4 बॉल आणि 34 रन हे सामन्याचं समीकरण, 4-34चं समीकरण आहे. ऑफ साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. चांगली गोलंदाजी हार्दिकची सुद्धा, या खेळाडूने सुद्धा खूप चांगली प्रगती केली. मग निहिल किनीच्या नावावर एक मोटारसायकल पाहायला मिळते. अगदी ॲक्टिवा PDPL गाजवली होती. मग हार्दिकने रॉकी ग्रुप चषक गाजवला होता, त्याच्या नावावर एक मोटारसायकल. म्हणजे ग्रामीण क्रिकेट खूप पुढे चाललंय. या वेळेला चांगला आशुतोषचा फटका
षटकार येत असताना पाहायला मिळतोय. 6 धावा. गुड शॉट. चांगला फटका खेळला होता. ओव्हर पिच बॉल होता. क्रॉस बॅटचा वापर केला आणि सरळ बॉलला फेकून दिला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून षटकारासाठी. ग्रेट टायमिंग. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाही आहे आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जात असताना पाहायला मिळतोय. यानंतर एक बिग फाईट, बिग मॅच आपल्या समोर येईल. विठ्ठल रखुमाई विठ्ठलवाडी वर्सेस एका साईडला गावदेवी वैतीपाडा. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळतील. रबर बॉल क्रिकेटचा हा अप्रतिम महासंग्राम. SP बॉयज ट्रॉफी 2026चा शानदार सोहळा. शुभमजी पाध्यसाहेब यांची देण सध्या आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा पावसाचं आगमन होत असताना आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब करत असताना जवळजवळ 26 धावांनी इथे विजयी मिळवला श्री जागमाता रावळे या टीमने. कॉंग्रॅच्युलेशन. श्रीराम कसराळी टीम आज त्रिशिका 11 कसराळी या नावाने खेळली गेली आणि तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पराभूतच्या छायेत ही मॅच समरी सध्या आपल्या समोर